नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। साखर कामगारांचे प्रश्न न सोडवल्यास ग्रामीण भागात बेरोजगारी वाढेल, शरद पवार। साखर धंद्यात कामगार हा महत्त्वाचा असून कामगारांच्या स्थिरता येणं गरजेचं आहे, पण सध्या कारखान्याचे खाजगीकरण सुरू आहे, त्यामुळे कामगारांचे प्रश्न बिकट होत चालले आहेत। राज्य शासनाने कामगारांचे प्रश्न सोडवले नाहीत तर ग्रामीण भाग बेरोजगार होईल, अशी चिंता माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली। पन्हाळा येथे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या 3 दिवसीय शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पवार बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अर्थमंत्री आणि आमदार जयंत पाटील हे होते। पवार म्हणाले, अशा शिबिरातून कामगार कायदे व साखर उद्योगाची सद्यस्थिती जाणून घेतात। म्हणूनच मी खात्रीने सांगतो, साखर धंदा, ऊस उत्पादक शेतकरी व कष्ट करणारा कामगार या तिघांच्या दृष्टीने हे शिबिर अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल। सध्या जमिनीचे क्षेत्र कमी झाले आहे, कारखानदारीमुळे साखर धंदा वाढत आहे, पण त्यातही बदल होत। पूर्वी 1200-2000 गाळप क्षमता असलेल्या कारखान्यात कामगार संख्या 2000 होती। आज त्याच कारखान्याची गाळप क्षमता वाढली, पण कामगार संख्या तीच आहे। त्यामुळे कष्टकरी कामगाराला दिवसेंदिवस नवीन व्यवसाय शोधावा लागत आहे। कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार, कारखानदार व कामगार संघटनांनी सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे। अध्यक्षीय भाषणात जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात साखर कामगारांची आव्हाने मोठी झाली आहेत। कामगारांबरोबरच शेतकऱ्यांचेही प्रश्न सोडवणं गरजेचं आहे। सध्या साखर कारखान्यात 40% कामगार कंत्राटी असल्यामुळे मूळ कामगारांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत। कामगारांच्या हितासाठी संघटित झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केलं। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।